जिल्ह्यातील तेरडा तालुक्यातील नवेझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी धानाचे बोनस तथा उन्हाळी धानाचे पैसे खात्यात जमा न झाल्याने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन पुकारले। खरीप पिकांचे धानाचे बोनस तथा उन्हाळी पिकांचे आधारभूत केंद्रांवर दिलेले धानाचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। प्रहार पक्षाच्या वतीने उन्हाळी धानाचे पैसे मिळावेत, अन्यथा 1 ऑगस्टला आंदोलन करण्यात येईल असं निवेदन जिल्हा पणन विभाग तसेच संबंधित विभागाला देण्यात आले। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने पाण्याच्या टाकीवर बसून शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर सह कार्यकर्ते यांनी आंदोलन पुकारले। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवर उतरणार नसल्याची ठाम भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शेतकऱ्यांनी मांडली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। तुम्ही या टंकीखाली आंदोलन करायला बसलेले आहेत, यात तुमची सरकारला काय मागणी आहेत? मी संतोष सदाशिव भांडारकर, राहणार नवेझरी या गावचा शेतकरी असून आम्ही उन्हाळी धान आणि पावसाळी धान हे राईस मिलमध्ये फेडरेशनला दिले, पण त्या धानाचा अजून बोनस मिळालेला नाही आहे आणि त्या उन्हाळी धानाचे पैसेसुद्धा मिळाले नाही। त्याकरिता आम्ही या आंदोलनात सहभागी होत आहोत। तुम्ही कधीपर्यंत इथं बसून राहणार? जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही बसतो आहोत। डॉक्टर साहेब, तुम्ही या टंकीखाली उभे आहात, हे कशाकरिता? आम्ही सर्व लोक प्रहार संघटनेच्या वतीने आणि पुरे कास्तकार, आपल्या परिसरातील नवेझरी परिसरातील कास्तकार यांच्या सगळ्या वतीने धानाला बोनस, 7/12 कोरा, सरकारची जो हे मनमानी चालू आहे याकरिता इथं आम्ही आंदोलनाकरिता डोल्यावर चढून आम्ही आंदोलन करीत आहोत। सरकार अगर आमचे हे शर्त अगर मान्य नाही करेल तर आम्ही डोल्यावरून कुदून आत्महत्या करण्याची प्रयत्न करू, आम्ही आत्महत्या करू। इथं बसण्याचं कारण काय? शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। शासनाचे आमच्याकडे लक्ष नाही आहे, त्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न म्हणजे त्यांना वेळेवर बोनस नाही मिळाला आहे, जे आता उन्हाळीचे धान दिले आहेत त्यांचे पैसेसुद्धा नाही मिळाले आहेत। आम्हाला शेतीसाठी आता दवाई घेणी आहे, खाद घेणी आहे, सर्व जो खर्च आहे तो देणी आहे, पैसे नाही आहेत, मग काय करायचं म्हणून बसलेलो आहोत। तुम्ही इथं आंदोलन करत आहात ते कशासाठी? मी महेंद्र महादेव भांडारकर, प्रहार जिल्हा अध्यक्ष गोंदिया आणि एक शेतकरी। आम्ही वारंवार डिओमोला धानाच्या बोनसच्या संबंधित पत्रव्यवहार केलेला आहे। मागील 1 महिन्यापासून संस्था आणि मार्केटिंग फेडरेशन हे कुठल्याही पद्धतीचे उत्तरं बरोबर देत नाही। त्या कारणाने आज आम्हाला त्यांनी आंदोलन करण्याकरता बाध्य केलेलं आहे, कारण मागील 7 महिन्यापासून शासनाने 25,000 बोनस देऊ म्हटलं होतं, परंतु 20,000 रुपये बोनस प्रत्यक्षात देण्यात आला, तरी तो सुद्धा वेळेवर न मिळाला। आम्ही धान उत्पादक शेतकरी असून या धान उत्पादक शेतकऱ्याचं रोवणं झालं आहे आणि त्यांना मजुराचे, ट्रॅक्टरचे, कीटकनाशक फवारणी आणि खत मारायचे आहे, परंतु ते हवालदिल झालेले आहेत। आजच्या घडीला त्यांची अशी परिस्थिती झाली आहे की 1-2 दिवसात उन्हाळी धानाचे पैसे आणि धानाचा बोनस नाही आला तर 1-2 शेतकऱ्याची आत्महत्यासुद्धा होते। या विवेचनामध्ये ते प्रहार जिल्हा कार्यालयामध्ये बरेच शेतकरी येतात। त्या अनुषंगाने आज आम्ही हा आंदोलन इथं टंकीवर चढून करत आहोत। जर आज त्यांनी लिखित आश्वासन किंवा पैसे देण्याचं आम्हाला पूर्ण आश्वासन केलं तर याच ठिकाणी आम्ही सतत आंदोलन चालू राहील। जोपर्यंत शेतकऱ्याला पूर्ण विश्वास देत नाही तोपर्यंत आंदोलन राहील। जय प्रहार, जय बच्चूभाऊ, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।